नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की स्प्राऊट मेकरमध्ये असे कडधान्याला मूड कसे येतात. तर हा त्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. मसूरला खूप चांगली मोड आली आहे आणि मटकीला सुद्धा खूप चांगली मोड आली आहे. मटकीला अजून एक दिवस ठेवलं तर अजून मोठ्या मोड येतील. तर असं सुद्धा आपण खाऊ शकतो सॅलड म्हणून, किंवा असं तेलात थोडं रोस्ट केलं आणि वरतून काकडी किंवा गाजर बारीक कट करून त्याच्यात टाकून खाल्लं तरी छान लागतं. भाजीसाठी भिजत ठेवली आहे, तर मोड आलेल्या मटकीची भाजी खूप चांगली लागते. आणि मसूर आहे तर ती मी मसूरची खिचडी बनवणार आहे, तर त्यासाठी मी भिजत ठेवली होती. तर आज मी बनवते मसूरची खिचडी, जी खूप हेल्दी आहे आणि पटकन होते आणि चवीलासुद्धा खूप चांगली लागते. तर त्यासाठी मी काही खडे मसाले घेतले आहेत, जे घरात आहे तेच मी घेते. 2 कांदे घेतले आहेत आणि 1 टमॅटो घेतला आहे. तर कांदा मी बारीक कापून घेते. आणि व्हिडिओ करताना मी असंच एक ट्राय केलं होतं, ते तुम्ही बघा मी टमॅटो कसा कापते. आणि बासमती राईसचा सुद्धा खूप छान लागतो मसूर भात. तर कसा कापला मी टमॅटो, इथे मी असाच टाईमपास करत होते. आणि आता मी कुकरमध्येच खिचडी करते, लवकरसुद्धा होतं आणि मोकळीसुद्धा होईल. इथे मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे. माझ्याकडे तूप नाही आहे, संपलं आहे, बनवायचं आहे, त्यासाठी मी फक्त तेल टाकलं आहे. जर तुमच्याकडे तूप असेल तर थोडंसं तूपसुद्धा टाका, त्याने पण खूप छान लागतं. तर तेलामध्ये मी खडे मसाले टाकले, जिरा टाकला आहे आणि 2 कांदे टाकले आहेत आणि त्यांना असं ब्राऊन होऊ दिले. आणि नंतर मग मी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ते सुद्धा छान तेलात परतून घेतलं. आणि नंतर मग टमॅटो टाकला आहे आणि वरतून थोडंसं मीठ टाकलं. कुकरची शिटी काढली आहे आणि वरतून असं झाकून ठेवते, त्याने व्यवस्थित टमॅटो शिजले जातील. आणि आता ह्याच्यात मी जे काही मसाले आहेत आपल्या घरातले तेच टाकते. हळद, मीठ, लाल तिखट, धने पावडर आणि थोडासा मी गरम मसाला टाकते. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मसाले व्यवस्थित तेलात परतून घेते आणि नंतर मग मसूर टाकते. बटाटे मी टाकत नाही आहे, कारण मसूर टाकते त्यासाठी. मसूरला खूप चांगली मोड आली आहे आणि कडधान्यांना मोड आली ना तरच छान लागते त्यांची भाजी, किंवा असं भात जरी बनवला तरी. खिचडीचा कधी कंटाळा आला ना तर मी मग मसूर टाकूनच भात बनवते, किंवा सोयाबीन टाकून, किंवा भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या टाकून पण भात बनवते, ते सुद्धा छान लागतं.
फक्त मी 3 शिट्ट्या होऊ दिल्यात आणि 3 शिट्ट्यामध्ये सुद्धा खूप चांगलं शिजून जातं कुकरमध्ये. तर आता इथे मी सॅलड कट करून घेते, काकडी आणि गाजर. भात खूप मोकळा शिजला आहे आणि याच्यात बासमती राईस असताना तर अजून मोकळा झाला असता. तर याच्यासोबत मी थोडीशी दहीसुद्धा घेते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कसा वाटला तेही मला नक्की सांगा. तर मी संध्याकाळी गेली होती बाहेर आणि ह्या 2 प्लेट मी आणल्या आहेत. माझ्याकडे एक आहे ती जरा छोटी आहे. चिकूकडे स्पायडरमॅनची प्लेट आहे, पण मला त्याच्यासाठी स्टीलची आणायची होती, ज्याच्यात असं 2 पार्टिशन असेल, म्हणजे व्यवस्थित चपाती, भाजी किंवा डाळ असेल तर व्यवस्थित मला देता येईल. त्यासाठी मग ही घेतली. किंवा आपण कधी इडली डोसे काही बनवतो तेव्हासुद्धा अशा पार्टिशनवाले बरे पडतात. त्यासाठी मी 2च आणले. एक आहे माझ्याकडे, तर तीसुद्धा मी दाखवते तुम्हाला. तर ही वाली आहे ती छोटी आहे जरा आणि जडसुद्धा आहे ही. या नवीन आणल्यात त्या प्लेट्सपेक्षा पण हेवी आहेत, पण या पण मी ज्या आणल्यात नवीन त्यासुद्धा हेवी आहेत आणि चांगल्यासुद्धा आहेत. तरी ही माझ्यासाठी आणली आहे नवीन आणि चिकूसाठी नवीन, आणि जी जुनी आहे ती संदीपसाठी. तर तेवढं काय त्याला नाही आहे, कोणत्याही प्लेटमध्ये दिलं तरी खाऊन घेतो तो. तर यावेळेस मी हे आणलं आहे इडलीचं बॅटर. मला काही बिस्किट वगैरे आणायची होती तर त्यासाठी मग मी हे घेतलं. आणि मी बकेटसुद्धा आणली होती 2. तर कपडे वगैरे आपण भिजवत राहतो, त्याच्यात आंघोळ करू वाटत नाही, त्यासाठी वेगळी कपड्यांसाठी आणि एक आंघोळीसाठी. तर अशी ही 2 बकेट आणली आहे. क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि मला ट्रान्सफरन्स पाहिजे नव्हत्या, बऱ्याच मी कलरवाला यूज केल्यात त्यासाठी. आणि आज आहे संडे आणि ही रविवारची सकाळ आहे. रविवारी आम्ही उशिरा उठलो, रात्री मूव्ही बघितला होता, तर आरामात मी उठली आहे. चिकू आणि हे दोघं जरा झोपले आहेत, तर ते थोड्या वेळाने उठतील. तोपर्यंत मी माझी आंघोळ वगैरे करून घेतले. मी झाडांना मगाशी मी पाणीसुद्धा टाकले आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते आणि नंतर मग मला इडली बनवायचं आहे. काल मी वेगळं पीठ आणलं होतं, तांदूळ मी भिजत ठेवले नव्हते इडलीसाठी, त्यासाठी मग मी यावेळेस बाहेरूनच पीठ आणले. नाहीतर मी नेहमी घरीच बनवते. तर जेव्हा मी इडली डोसा आप्पे काही बनवते ना, तेव्हा ते नाश्ता फक्त करत नाही आम्ही, तर आम्ही जेवणासारखंच जेवतो. नाहीतर मग थोडा नाश्ता केला आणि नंतर मग दुपारी जेवण, तर कोणी डबल जेवत नाही. त्यासाठी मग मी तेच व्यवस्थित आम्ही पोट भरून खातो. कुकरमध्ये मी तुरीची डाळ टाकली आहे, हळद टाकला आहे आणि एक टमॅटो टाकला आहे. तर बटाटेसुद्धा मला बॉईल करायचे होते, त्यासाठी मग अशा छोट्या वाटीमध्ये मी पाणी टाकले आणि बटाट्यावरचे मी सालसुद्धा काढलेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि असे बटाटे मी कापूनच घेते, खराब वगैरे असतात त्यासाठी. आणि डायरेक्ट बटाटे बॉईल केले तर त्याच्यामध्ये धूळ वगैरेसुद्धा असते. आणि डाळ पण लावली आहे त्याच्यासोबतच, त्यासाठी मग मी स्वच्छ धुवूनच घेतलं आहे. आणि इथे मी आता सांबारसाठी जे काही भाज्या लागणार आहेत त्या मी कापून घेते. तर खूप भाज्या नाही टाकत आहे मी, कारण दुधी किंवा भोपळा वगैरे असेल ना तर ते आम्हाला तिघांनाही आवडत नाही.
कधी कधी मी दुधी असेल घरात तर टाकते, पण भोपळा तर मी टाकतच नाही. जरी टाकलं तरी ते काढून खाणार, त्यासाठी मग मी टाकत नाही. गाजरसुद्धा खूप जणं टाकतात आणि कोणी टाकत नाही. मी टाकते कारण माझ्याकडे काकडी आणि गाजर नेहमी असतं, त्यासाठी मी गाजर सांबारमध्ये टाकते. इथे मी 3 वांगी घेतले आहे, शेवगा घेतला आहे आणि 1 गाजर घेतला आहे आणि त्याच्यासोबतच मी हे छोटे छोटे कांदेसुद्धा घेतले आहेत, जे सांबारसाठी यूज करतात. पाण्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, खडा मीठ, आणि त्याच्यातच मी या भाज्या सगळ्या कापून टाकते. तर जे कांदे आहेत ना बारीकवाले छोटे, तर त्यांची मी चटणीसुद्धा बनवते. कांदा कापायचा आणि त्याला खलबत्त्यात वाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते. आज संडे आहे तर नॉनव्हेज वगैरे आम्ही काही आणलं नाही आहे. गणेश चतुर्थीचे 11 दिवस तर खाल्लंच नव्हतं आम्ही आणि त्यामुळे आम्हाला इच्छासुद्धा नव्हती. कधीतरी आणतो आम्ही, जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा आम्ही घेऊन येतो. तर हे पीठ आहे ते 1 किलोचं आहे आणि खूप चांगलं आहे आणि घरगुती पीठसुद्धा होतं. तर ते मी आधी एकदा वापरलं आहे, तर म्हटलं यावेळेस आपण हे आणूया. तर हे बघा, बटाटेसुद्धा चांगले शिजले आहेत आणि डाळसुद्धा चांगली शिजली आहे. हळद टाकल्यामुळे बटाटे पण बघा असे पिवळे झालेत. तर डाळ बघा छान शिजली. त्याच्यातलं सगळं पाणी वगैरे मी काढून घेतलं आहे, भाज्या शिजवण्यासाठी लागतात त्यासाठी. आणि इथे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकली आहे आणि कढीपत्ता टाकते वरतून थोडासा. मी कढीपत्ता खूप आणला आहे आणि मला हेअर ऑइलसुद्धा बनवायचा आहे, तर हा एकदम ताजा कढीपत्ता टाकते मी. भाज्या सगळ्या मी तेलात छान परतून घेतल्या आणि वरतून मी सगळे मसाले टाकते, जसं की मीठ, लाल तिखट, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला. आणि नंतर मग मी चिंचगुळाचं पाणी टाकेल आणि सांबार मसालासुद्धा टाकेल. मोस्टली मी हेच मसाले सगळ्या भाज्यांमध्ये टाकते. नॉनव्हेजसुद्धा असेल तरी मी हेच टाकते. वेगळे जे एव्हरेस्टचे पॅकेट वगैरे असतात तर ते जास्त मी मसाले टाकत नाही रोजच्या भाज्यांमध्ये. कधी मी वेगळं काही बनवत असेल तरच मी टाकते. आणि आता इथे मी बटाट्याची पिवळी भाजी बनवते. मला डोसेसुद्धा बनवायचे आहेत. इडलीमध्ये सुद्धा फिलिंग करायची आहे, त्यासाठी मी इथे पिवळी भाजी करून घेते आणि नंतर सगळ्या मी या मिरच्या काढून घेणार आहे. इडली खाताना मग ते तोंडात नको मिरची यायला, त्यासाठी. आणि आता इथे मी इडली बनवून घेते. ब्रशने व्यवस्थित तेल लावून घेते, इडल्या चिटकत नाही त्याने.
इडली पात्रामध्ये मी मगाशीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता इडली मी ठेवते स्टीम होण्यासाठी. तर 10 ते 15 मिनटात स्टीम छान होऊन जातात या इडल्या आणि सॉफ्ट होतात खूप. तर इथे मी आता चटणी बनवते खोबऱ्याची. तर चटणी मी वाटून घेतली आहे मिक्सरला. आता मी फोडणी देते फक्त. तर इथे मी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घेतली आहे, ती तेलात टाकली. थोडंसं जिरे आणि मोहरी, कढीपत्ता, तर अशी वरतून मी छान फोडणी दिली आहे. जेव्हा पण मी चटणीला फोडणी देत असेल किंवा डाळीला फोडणी देत असेल, तर जो फोडणीचा आवाज आहे तो ऐकून मला असं वाटतं की हां, फोडणी व्यवस्थित बसली आहे आणि तो आवाजसुद्धा मला खूप छान वाटतो. तर इथे इडलीसुद्धा स्टीम झाल्या आहेत, त्या मी काढून घेते. थोडा वेळ थंड होऊ देते आणि नंतरच मी काढते, म्हणजे व्यवस्थित निघतील. एकाच बॅटरमध्ये मी आज इडली, स्टफिंग इडली, परत उत्तप्पा आणि डोसासुद्धा करणार आहे. उत्तप्पासाठी इथे मी टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे चॉपरमध्ये. तर चिकूला उत्तप्पा खायचा आहे, त्याला उत्तप्पा खूप आवडतो. इडली खूप चांगल्या झाल्यात आणि एकदम स्पंजी झाल्या आहेत आणि पटकन हे बघा निघतात ते. तर इथे चम्मच किंवा चाकू काही असेल ते पाण्यात असं बुडवून काढलं तर लगेच निघतं. या बॅटरमध्ये मी मीठसुद्धा टाकलं नाही आहे, डायरेक्ट बनवलं आहे आणि खूप चांगल्या आणि खूप म्हणजे टेस्टी झाल्या होत्या आणि एकदम सॉफ्ट होत्या. आपण घरी जसं बॅटर बनवतो तसंच होतं. फक्त मला ह्याचे डोसे आहेत ना, थोडे मला वाटले की आपण घरी बनवतो तसं नव्हते होत. मोठे असे मी पेपर डोसे बनवते, तर तसे नव्हते होत, पण चांगले झाले डोसे. पण इडलीसाठी हे पीठ एकदम परफेक्ट आहे. अप्पेसुद्धा मला वाटतं ह्याच्याने खूप चांगले होतील. तर हे बघा, मी तुम्हाला असे तुकडे बारीक करूनसुद्धा दाखवते. माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. लास्टला मी उत्तप्पा आणि डोसे करून घेते आणि नंतर मग आम्ही एकदाच जेवायला बसतो. तर जेव्हा मी डोसे बनवते तेव्हा तर मी दोघांना गरम गरम देते. लास्टला मी हे दोन्ही बनवते आणि नंतर मग आम्ही एकत्र सोबत जेवतो. रोज तर आमचं जेवण सकाळचं खास करून माझा आधीच होऊन जातं किंवा चिकू नंतर जेवतो. संदीपचा ऑफिसला डबा असतो, त्यासाठी आमचं सोबत जेवण होत नाही. संध्याकाळी आम्ही प्रयत्न करतो की सोबत जेवावं आणि संध्याकाळी जरी कधी त्याला लेट झालं तरी सॅटर्डे संडेला तरी आम्ही सकाळ संध्याकाळ सोबतच जेवतो. तर हे बघा, आपला उत्तप्पासुद्धा झाला आहे. तर उत्तप्पा इथे मी दोन्ही साईडने भाजून घेतला आहे आणि आता इथे मी मसाला डोसा बनवून घेते आणि प्लेन डोसा बनवून घेते. आणि आज काय झालं, मी एवढं सगळं बनवलं जेवण आमच्यासाठी. आम्ही जेवलो वगैरे आणि दुपारी 3 वाजता संदीपचे काका आले होते. तर त्यांचं काही काम होतं, ते बँड्राला राहतात, तर ते थोड्या वेळासाठी आले होते आणि या 1 किलोच्या बॅटरमध्ये भरपूर इडलीसुद्धा झाल्या असता आणि डोसेसुद्धा झाले होते. तर मी 2-3 असे प्रकार बनवले होते, त्यासाठी मी सगळं थोडं थोडं बनवलं होतं आणि थोडं सांबार जास्त बनवलेला मी, रात्री भातासोबत खाता येईल त्यासाठी. सांबार आणि राईस मला खूप आवडतो, तर त्यासाठी. आणि जे इडलीचं बॅटर आहे ते थोडं राहिलं होतं, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर दुपारी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते आले आणि सहज म्हटलं इडली आहे तर थोडं थोडं तुम्ही नाश्ता करा, आणि ते नको बोलले, पण तरी मी दिलं त्यांना. तर इडल्या आहेत ना, उरल्या होत्या, तर मला वाटलं होतं संध्याकाळी आता आपल्याला परत हेच खावं लागेल दुसरं करण्यापेक्षा. पण त्यांनी सगळ्या इडल्या संपवल्या. तर आम्ही जास्त करून उत्तप्पा आणि डोसाच खाल्ला, त्यामुळे इडल्या राहिल्या होत्या. तर ते जेवून गेले. मी थोडंसं शूट केलं आहे शेवटी, तर तुम्ही बघा. तर इथे आता मी जेवायला वाढते आणि हे सगळं सामान मी आता डायनिंग टेबलवर घेऊन जाते, म्हणजे सारखं उठत राहायला नको. मगासपासून मी उभी आहे आणि आता मला भूक लागली पटकन, तर मी आता इथे जेवायला वाढते आणि आता मी जेवतो. तर असा होता आजचा व्लॉग. संडेचा दिवस कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असं मी आता जास्त काही बोलत नाही आहे, कारण मला माहिती आहे ज्याला व्हिडिओ आवडणार आहे तो सबस्क्राईब करणारच आहे. मी बोलल्याने कोणी सबस्क्राईब करणार नाही. तर चला मग, तोपर्यंत बाय.